विसरवाडी येथून शेकडो भाविकांचा जत्था पायी पदयात्रा करत आई कुलदेवी देवमोगरा धामीत रवाना। आई कुलदेवी देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी विसरवाडी गावातून वाजत गाजत शोभायात्रा। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील भाविक महाशिवरात्री निमित्त विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोगरा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं। यावेळी परिसरातील शेकडो भाविक भक्तांसह महिलांनी सहभाग नोंदवलेला होता। विसरवाडीतील श्री शनेश्वर मंदिर इथं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या मोगी मातेचे पालखीचं पूजन करून गावातून प्रमुख मार्गे देवमोगरा देवीच्या गाण्यांनी बँड पथकाच्या तालावर शेकडो भाविकांचा जत्था विसरवाडीहून देवमोगरा गुजरातकडे रवाना झाला। यावर्षी याहा मोगी माता पदयात्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात विसरवाडी, श्रावणी, खांडबारा, खैरवे, आरडीतारा, धानोरा, शेगवा, वेल्दा, पाणीटाकी, बेज, वाण्या विहीर, अक्कलकुवा, खापर, सेलंबा, सागबारा आणि कुलदेवी देवमोगरा धाम असे 120 किलोमीटर अंतर कापत पदयात्री गुजरात राज्यातील देवमोगरा इथं याहामोगी मातेचं दर्शन घेऊन पदयात्रेचा समारोप होणार आहे। यावेळी विश्व हिंदू परिषद पदाधिकारी, युवा उद्योजक धनंजय भरत गावित, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, ग्रामपंचायत सदस्य दीपेश गावित, विश्व हिंदू परिषद धर्मप्रसारक जिल्हा प्रमुख तथा देवमोगरा पदयात्रा समिती अध्यक्ष अशोक गावित, दिलीप वसावे महाराज, नारायणपूर, चंदूदादा गावित, VHP जिल्हा धर्मप्रसार प्रमुख रेवल्या गावित, अर्जुन गावित, भाविक पुजारी यासह ग्रामस्थ व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेचं विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोगरा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी भाविक भक्तांनी पालखी पदयात्रा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। दरम्यान पायी पदयात्रा गावाली येत असून उद्या सकाळी आई कुलदेवी देवमोगरा धाम इथं दर्शन घेण्यासाठी पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी।